पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अंकल, मी बोललो होतो की नाही तुला, एक ना एक दिवस वीणाचे बाबा नक्की परमिशन देणार. हे अंकल, मी काय म्हणतो, आता वीणा आपल्या बँड मध्ये जॉईन झाली आहे, तो सेलिब्रेशन तर बनताय ना, करूया ना सेलिब्रेट. नाही, अगदीच झालं पाहिजे, पण नेमकं काय करायचं? हे बघ, मला विचारशील ना तर मस्त पैकी एखादी मूवी बघायला जाऊया. आणि तसे किती दिवस झाले अंकल, आपण थिएटर मध्ये मूवीज बघायला गेलो नाहीये. हा, मग सिनेमाच बघायचं असेल तर वाळवी बघूया ना. वाळवी? हा, अरे एक मस्त मराठी सिनेमा रिलीज होते 13 जानेवारीला. हा, अरे हो, वाळवी म्हणजे स्वप्नील जोशी, सुबोध भावे, हो ना? हा, तोच बरोबर. आणि त्यामध्ये ना अनिता दाते, शिवानी सुर्वे सुद्धा आहे. ग्रेट. हे अंकल, मी काय म्हणतो, आपण सगळे मिळून 13 जानेवारीला फर्स्ट डे फर्स्ट शो जाऊया ना. येस, मी अजयला सांगून ना सगळ्यांचं ऑनलाईन तिकीट बुक करायला सांगतो, मस्त एन्जॉय करू. हा, पण अंकल ऐक, वीणा समोर ना वाळवी बद्दल काही विषय काढू नको. तिला ना आपण सरप्राईज देऊया, डिरेक्टली थिएटरलाच घेऊन जाऊ. हा, सॉरी. निघायचं? चला. अरे अरे यार, गाडीला काय झालं यार? स्टार्टच होत नाहीये. स्टार्ट होत नाही म्हणजे? अरे नाशिकवरून इथपर्यंत तर व्यवस्थित आलो, मग आता काय झालं? रिटर्न तिकीट काढलं नसेल. हा हा हा. प्रभास, काय प्रॉब्लेम झालाय? अंकल यार, नेमकं कळत नाहीये, पण काहीतरी मिसिंग आहे यार, काहीतरी राहिलंय. आता काय राहिलं? थांब बघतो. इंडिकेटर्स ओके आहेत, पेट्रोल पण आहे गाडीमध्ये, मिरर्स फाईन आहेत, टायर्स पण ओके आहेत अंकल. अंकल, आणि तुला सांगतो, अरे गाडीची सर्व्हिसिंग आणि वॉशिंग कालच केली होती. ह्याच्या डोक्यात ना काहीतरी वेगळंच सुरू आहे वाटतं. प्रभास, तू चावी लावली असणार आहे. नाही नाही, ही गाडी ना रिमोट वर चालते, खेळण्यातली आहे ती. ब्रुर्र, गाडी गाडी खेळतोय आम्ही. अरे यार अंकल, मला कळत नाही यार. थांब जरा, एकदा प्रयत्न करून बघतो. सगळं ओके असून सुद्धा ना काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी राहतंय यार. वीणा, तू बघतेस का जरा? नाही म्हणजे बघ ना, तुला काही सापडतंय का? कारण मला तर काहीच दिसत नाहीये. प्रभास, अरे काय चाललंय तुझं? नक्की काय शोधतोयस तू? स्माइल. कारण तेच तर मिसिंग आहे. कुणात स्माइल मिसिंग आहे? इथे असं कोणीतरी आहे ज्याचं गोड स्माइल मिसिंग आहे. आणि कसं आहे ना, म्हणजे तुम्हाला सांगतो, माझी जीभ ना इमोशन्सच्या बाबतीत अगदी माझ्यासारखी आहे, एकदम हळवी. काही कमी जास्त झालं ना की लगेच कळून येतं बरं का. नाही, माझी गाडी ना खूप स्मार्ट आहे. म्हणजे खऱ्या आणि खोट्या स्माईलचा फरक तिला लगेच कळून येतो. आता कसं आहे ना, जोपर्यंत मनापासून खरी स्माईल देत नाही तोपर्यंत माझी गाडी काही स्टार्ट होणार नाही. नाहीतर बघा, म्हणजे आपल्याला इथेच अडकून राहावं लागेल. चिका, गाडी अडकून राहणार आहे ना? ठीक आहे, राहू दे. आपण ना एक काम करूया, आपण बाबांशी बोलूया आणि त्यांना सांगूयात ना की आपण नाही जातो रिहर्सलला. अरे अरे मिरेकल, गाडी स्टार्ट झाली, गाडी स्टार्ट झाली. या या या, वेलकम वेलकम. लगेच
हा अंकल या बसा. मम्मी मला 5 लाख रुपये हवेत. कार्टे अगं 5 लाखात 5वर किती शून्य असतात हे तरी माहितीये का तुला? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे की मला 5 लाख रुपये हवेत. दे. अगं एवढी मोठी रक्कम एकत्र मी सुद्धा बघितली नाहीये का अजून, आणि तुला कशाला हवे तेवढे पैसे? हे भाई तू काय मोठा गोंधळ वगैरे घातला नाहीयेस ना की तो निस्ताराला एवढे पैसे मागतेस? नाही ग, मी हे घर सोडून निघून चालले. मी पुन्हा कधीच येणार नाही या घरात. अगं पण तू घर सोडून कुठे जाणार आहेस? त्या प्रभासकडे? आणि मला सांग, हे घर सोडून जावं असं तुला का वाटतंय? असं काय घडलंय? इथे राहून तरी काय करू मी? कौन है मेरा इधर? हाँ मम्मी, कौन है? मला काय हवं काय नको ह्याच्याशी कोणाला काहीच पडलेली नाहीये. मूर्खासारखी बडबड बंद कर. मी आहे ना तुझी काळजी घ्यायला. तू होतीस मम्मी, आता नाहीयेस. तुला सुद्धा ना माझ्याबद्दल काहीच वाटेन असं झालंय माहितीये मला. मी काय घोडं मारलंय तुझं? प्रभास बरोबर जाऊ दिलंस मला? बोललीस दादा मामाला माझ्याबद्दल काही? बोललीस का तू? वीणाताईला जेव्हा परवानगी दिली त्याने तेव्हा माझ्याबद्दल एका शब्दाने बोलता नाही आलं ना तुला की जाऊ दे उर्मिला वीणा बरोबर? बोललीस का तू? नाही बोललीस तू मम्मी, नाही बोललीस. तुझ्यामुळे माझं माझ्या राजकुमाराशी लग्न कधीच होऊ शकणार नाहीये मम्मी. उर्मी, तू कसलाही गैरसमज करून घेऊ नकोस. मी मुद्दामच काही बोलले नाही. एकतर दादाला आधीच संशय आलेला की तू प्रभासला ओळखतेस, आणि त्यात मी जर काही बडबड केली असती तर हा संशय अजून वाढला असता आणि काहीतरी भलतंच घडलं असतं, आणि पुढे जाऊन मला तुझा आणि प्रभासचा विषय काढायची संधी सुद्धा मिळाली नसती. आणि म्हणून मी काहीही बोलले नाही. कळलं? हे बघ, तू कसलीही काळजी करू नकोस. तुझं लग्न प्रभासशीच होणार. मी शब्द देते. प्रॉमिस? प्रॉमिस. थँक्यू. उर्मी, देवा पांडुरंगा, मला क्षमा कर. माझ्या हातून खूप मोठी चूक घडली. कालच्या त्या प्रसंगामध्ये मी माझा संयम घालवला आणि माझ्या लाडक्या लेकीला नको ते बोललो. तिच्या मनाला खूप लागलं ते. देवा, तिची आई गेल्यानंतर मी वडिलांपेक्षा आईच्या मायेनं तिचा सांभाळ केला रे, आणि त्याच मायेच्या अधिकारातून मी तिला बोललो. मी तिला असं बोलायला नको. देवा पांडुरंगा, माझ्या वीणाचं रक्षण कर. सासरे बुवा, त्यासाठी विठ्ठलाला साकडं घालायची काय गरज आहे? आपण आहे ना आपल्या बायकोचं रक्षण करायला. एवढ्याशा कामासाठी त्याला काय त्रास देऊ राहिले? बरोबर ना विठुराया? हो बोलला विठुराया. सासरे बुवा, तुम्ही फक्त एकदा आपल्या बायकोशी लग्न लावून द्या. त्याच्यानंतर निवांत भजन कीर्तन करत बसा. बायकोची सगळी चिंता, सगळी काळजी करायला आपण आहे ना. आणि तो मवाली जर परत आला तिच्या वाटेत, त्या का सापडीत लोळवीन त्याला. असले 56 मवाली लोळवलीत. किती? 56. हसायला काय झालं सासरे बुवा? खरं बोल राहिलो मी. आपण जर आपल्या अवकाशात आलो ना, एका सापडीत लोळवीन त्या मवालीला. नाही, काय आहे की समजा एखादं गाढव एखाद्या माणसाला गाढव असं म्हणालं तर कसं वाटेल ना? काय म्हणाला? तुला कळलं का रे? त्याला पण नाही कळलं. या वाक्याचा जरा अर्थ समजून घे, आणि तो समजल्यानंतर मग ये माझ्याशी बोलायला. कसं? ओके, आपण जस्ट काहीतरी ट्राय करूया. ठीक आहे, मी काउंट देतो. ओके. प्ले व्हॉट एव्हर यू फील लाईक. ओके, 1 2 1 2 3 4. Cash. कॅश, कम ऑन यार. एवढी बीट देतोय, ती कॉर्ड्स देते, काहीतरी मला काहीतरी मेलडी किंवा काहीतरी तरी दे. लेट्स स्टार्ट विथ रिहर्सल. हे बघ प्रभास, त्याचं काम झाल्यानंतर येईल, विल स्टार्ट. येईल तो, नक्कीच येईल.
गावातल्या त्या मुलीकडून आणि तिच्या बाबांकडून इन्सल्ट करून घेईल आणि मग येईलच. ओ कम ऑन कॅश. व्हॉट कम ऑन? हल्ली प्रभासला ना इन्सल्ट करून घेण्याची ना सवय लागली आहे. अँड आय एम डॅम शुअर आजही तेच होणार बघ. अजिबात नाही. नो चान्स. वीणा. ओहो क्या बात है वीणा. ए संचिता जरा सावकाश. तिचा पाय अजून बरा झाला नाहीये. सॉरी सॉरी सॉरी. अगं माझ्या लक्षातच नाही आलं एक्साइटमेंट मध्ये. कशी आहेस तू? आम्ही किती मिस केलं माहितीये तुला? हो. आकाश ना. हाय. दॅट्स इट. माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्याच मनावरचा भार हलका केला. आणि हे आपल्यासाठी खरंच बेस्ट आहे. कम ऑन नाउ लेट्स मेक म्युझिक बेबी. वीणा इकडे. वीणा, तुझ्या सख्याच्याच कृपेने सगळं काही सुरळीत होत. तेव्हा त्याच्या आधी पूजा, मग बाकीचं सगळं. शिवाय विठू माऊली इथे असल्यावर आणखी एक गोष्ट खूप सहज होईल. वीणाचं गाणं. वीणा, ही मूर्ती समोर असली ना की तुला अगदी मंदिरात गाते असं वाटेल आणि तू आणखी समोर असून गाशील. वा वा म्हणजे व्हॉट अन आयडिया अंकलजी. नाही करेक्ट आहे. चला चला सगळ्यांनी आधी पूजा करून घेऊया. चला. वीणा, वीणा काय झालंय? तुझ्या सख्यासोबतचा अबोला अजून तुटला नाहीये का? बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अंकल मी प्रसाद देणार आहे सगळ्यांना. आम्हाला दे. हे घे वीणा, हे घे. उरलाय माझ्यासाठी आहे पण तू घे रे. प्रभास, तुझ्या हाताला काय झालंय? हे बघू असं कसं लागलं? प्रभास, व्हॉट हॅपन? हे कसं झालं? तू संगमनेरला गेला होतास ना, त्या किशाने काय केलं का? गाईज यार का ओव्हर रिॲक्ट करता? एवढं काही झालेलं नाहीये. किती लागलंय रे ते. ब्रो ब्रो नाही सिरियसली काळजीने विचारतोय काय झालंय. सांग ना. हो हो सांगतो. त्याचं काय आहे ना, माझ्या घराशेजारी ना एक चिडकी मांजर आहे. चिडकी मांजर. तर ती ना खिडकीतनं आत यायचा प्रयत्न करत होती, पण मला तिला येऊ द्यायचं नव्हतं. ती रागावली आणि तिने डायरेक्ट खिडकीवरच उडी मारली. त्या जरा गडबडीत माझं बोट खिडकीमध्ये चिमटलं. वीणा ऐक ना वीणा, हे बघ वीणा तू समजतेस असं नाही. मला मी जोराने खिडकी लावली तेव्हा त्यांच्या हाताला लागलं.
माझ्या लक्षात सुद्धा नाही आलं. प्रभास, तुझ्या घराच्या शेजारी मांजर आहे आणि तू सांगतोयस तशी तुझ्या घराची खिडकी आहे? नाही, मला तरी आठवत नाही म्हणून. अंकल असं काय करतोस? खिडकी खिडकी. हो हो, आहे आहे, मांजर आहे आणि खिडकी पण आहे. हो, नुसती मांजर नाही अंकल, चिडकी मांजर, चिडकी. चिडकी चिडकी. ए मूर्खा, डोळ्यात गेला असताना माझ्या एन्व्हलप. सॉरी सर. आणि इथे का आलायस? मला फोन करायचा होता ना, बाहेर भेटलो असतो ना. सॉरी सर. सॉरी. यात सगळे डिटेल्स आहेत का? हो सर. तुम्ही मागवलेली सर्व माहिती यात आहे. म्हणजे आपले वेंडर्स आणि त्यांची माहिती आहे? हो सर. आजपर्यंत आपल्याकडे कोणी कोणी काम केलंय, अजूनही कोण काम करतंय आणि कोण नाराज होऊन सोडून गेलं, सगळं आहे का ह्याच्यात? हो सर. निघ तू आणि तुझे पैसे पोचतील घरी. निघ. ओके सर. मीर, हा कोट? हे ते आणि त्या एन्व्हलप मध्ये काय बघू? नाही नाही, काही खास नाहीये. काही खास नाहीये ना? मग घाबरतोस कशाला? मी नाही घाबरलोय. हे ह्याच्यात तन्वी आणि माझ्या लग्नाच्या डेस्टिनेशनची लिस्ट आहे. तुला माहिती नसेल, आम्ही डेस्टिनेशन वेडिंग करायचं ठरवलंय. यांच्या भावाची ट्रॅव्हलिंग एजन्सी आहे, त्यांच्याकडनं ही लिस्ट मागवली. बघ ना, बघ, तू बघ. आत्या म्हणून आमच्या लग्नाचं डेस्टिनेशन ठरवण्याचा तुलाही अधिकार आहे. बघ, तुला कुठलं डेस्टिनेशन आवडतंय ते बघ ना, बघ. काय, जा ना आता. इथे जेवून जाणार आहेस? नाही सर. डेस्टिनेशनचेच पेपर्स आहेत, पण सदावर ते टेक्सटाईल्सच्या बरबादीचे. सॉरी. तुमच्या दुखऱ्या बोटावरच हात ठेवला का मी? खूप खूप दुखतंय का तुम्हाला? सॉरी. मी सॉरी. अगं नाही, ठीक आहे. खरंच सॉरी. अगं ठीक आहे म्हणलं ना, एवढं नाही लागलं की तू पुन्हा पुन्हा सॉरी म्हणावंस. नाही, तसं नाही. हे सॉरी त्यासाठी नव्हतं. मग सकाळी खूप जोराने लावली ना खिडकी. माझ्या खरंच लक्षात नाही आलं. खरं तर सकाळीच सॉरी म्हणायला पाहिजे होतं, पण सॉरी ना. काय झालं? खूप दुखतंय का तुम्हाला? वीणा यार, अचानक खूप दुखायला लागलं यार. तुम्ही थांबा, मी पटकन घरात औषध घेऊन येते. अगं घरातून कशाला? म्हणजे अगं औषध इथेच आहे. इथे? कुठे? तुझ्या जवळ. माझ्या जवळ? तुझ्या जवळ. तुझी जी छानशी स्माईल आहे ना, ती जरी तू मला दिलीस ना, तरी ही जखम लगेच बरी होऊन जाईल. तुमचं हे दुखतंय ना, तेच बरं आहे.
ए वीणा